जर का मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर झाला तर त्या मंडळांवर किंवा ती जी कोणाची मिरवणूक असेल त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करायची। की गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजेवर बंदी असा आदेश नाही। कोणत्याही मिरवणुकांमध्ये मग ती मिरवणूक कोणत्याही जाती धर्म पंथ परंपरा कोणताही विधी त्याची असो त्या कोणत्याही मिरवणुकीमध्ये या प्रकारच्या डीजे वादनाची परवानगी ही रद्द केलेली आहे। नमस्कार, मी सिद्धेश। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी काय? प्रशांत बागसरांकडून जाणून घेऊया। बातमी सध्याच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। फक्त मंडळच नाही तर येत्या काळामध्ये आता लग्न होण्याचे दिवसही जवळ येतात आणि मिरवणुका वराती असं सगळं निघणार आहे धूमधडाक्यामध्ये। त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। बातमी काय? प्रशांत सरांकडून जाणून घेऊयात। प्रशांत सर, काय नेमकी बातमी आहे? तीन महत्वाच्या गोष्टी आहे, म्हणजे की या एकाच बातमीतनं मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडणार आहे हे निश्चित। म्हणजे गणेशोत्सव एकदम तोंडावर येऊन ठेपलाय, पण गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये डीजे वापरायला पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे आदेश दिले। अटॉर्नी जनरल यांनी सुद्धा युक्तिवाद केला। राज्य सरकारने गृह खात्याला आदेश दिले, गृह खात्याने सर्व पोलिसांना आदेश दिले, मुंबई पोलिसांना सुद्धा दिले आणि ते आदेश अत्यंत स्पष्ट आहे। जर का मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर झाला तर त्या मंडळांवर किंवा ती जी कोणाची मिरवणूक असेल त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करायची। बरं, याच्यावर जे कायदे जे ना अत्यंत स्पष्ट आहे सिद्धेश। म्हणजे डेसिबलची जे उल्लंघन करतात त्यांच्याबद्दलचे जे कायदे आहेत ते इतके स्पष्ट आहे, म्हणजे ती मालमत्ता तर जप्त होतेच, पण त्याच्यानंतर जे गुन्हे दाखल होतात आणखीन त्या BNS नवीन कायद्याअंतर्गत त्याचा अंतर्भाव केल्यामुळे ज्या चक्रा त्यांच्या सुरू होतात त्या कार्यकर्त्यांच्या, तर कुठून मिरवणुकीमध्ये मी डीजे लावला आणि कुठून मी त्या डीजेवर नाचलो याच्यानंतर ते आउट घटकेचा आनंद जो आहे तो नंतर मात्र एकदम परमनंट, म्हणजे की अरे बापरे, म्हणजे की आपण म्हणतो ना की काय काय गाणे डीजेवरनं लागलेले आहेत, हे डीजे लाव आणि अगदी हे सगळे गाणे। फक्त एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात हा आहे, मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की हे फक्त म्हणजे जरी लोकांना वाटतंय की गणेशोत्सव आहे आमच्या सणांवर घाला का, आमच्या सणांवर असे निर्णय का, असे जे एक वेगळ्या प्रकारचे प्रवाद सुरू होतात किंवा अशा प्रकारचे आरोपही सुरू होतात, त्यांना हे स्पष्टपणे सांगायचं आहे की गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजेवर बंदी असा आदेश नाही। कोणत्याही मिरवणुकांमध्ये मग ती मिरवणूक कोणत्याही जाती धर्म पंथ परंपरा कोणताही विधी त्याची असो त्या कोणत्याही मिरवणुकीमध्ये या प्रकारच्या डीजे वादनाची परवानगी ही रद्द केलेली आहे। थोडक्यात गणपती पुरतात नाही, थोडक्यात फक्त धार्मिक मिरवणुका नाही, राजकीय मिरवणुका असोत, अराजकीय मिरवणुका असोत, सामाजिक मिरवणुका असोत किंवा कुठल्याही पद्धतीच्या मिरवणुका असोत, त्या कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांमध्ये मी चुकत नसेन तर डीजे वाजवता येणार नाही। बरोबर प्रशांत सर? तू चुकतच नाहीये, कारण तू मुंबई हायकोर्टात आणि मीही चुकत नाही, कारण आपण दोघंही मुंबई हायकोर्टाने घेतलेला जो निर्णय तो निर्णय आपण सांगतोय, त्यामुळे आम्ही चुकण्याचा कोणता प्रश्न येत नाही। पण या निर्णयावरनं तुम्ही लक्षात ठेवा, जे कोणी कार्यकर्ते सगळे बघतायत, शेवटी गणपती बाप्पा हा प्रत्येकाच्या आनंदाचा उत्सव असतो। आता तो समोर तोच येतोय, काही दिवसानंतर सिद्धेश आणि मी सुद्धा मिरवणुकीमध्ये मनमुराद नाचणार आहोत, गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहोत। आगमन सोहळे आधीच सुरू झाले, अगदी जोरात आगमन सोहळे सुरू झालेत, पण नंतर आहे ना गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये जर का डीजे लावला तर नंतर जी वारी आपली सुरू होईल ना पोलीस स्टेशनची कोर्टाची, ती मात्र आपल्याला टाळायची आहे। ही फक्त गणपती बाप्पासाठी नाही तर सगळ्यांसाठीच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। पण एक महत्वाचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलंय। काय ते? पारंपरिक वाद्य म्हणजे ढोल ताशा रणवाद्य असतात, म्हणजे की ज्यावेळेस ढोल ताशाची थाप उठते ना त्यावेळेस जे अंगामध्ये जी आपल्याला एक एनर्जी येते, उत्साह येतो ना, तो आनंद वेगळाच असतो। डीजे मध्ये जे आहे ना तो आनंद असतो, आपण कसेही अंगविक्षेप करून नाचतो, पण रणवाद्यातनं जो निनाद तयार होतो, जो तालवाद्यातनं जो सूर पकडला जातो ना, तो आपल्या रोमारोमात भिनतो, आपल्याही न कळत आपले हात पाय थिरकायला लागतात, आणखीन त्याला एक लय असते। तर पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणं, पारंपरिक वाद्य हीच आपली खरी परंपरा होती आणि ही परंपरा जपण्याचं आवाहन सुद्धा या कोर्टाच्या निर्णयातनं सुद्धा अधिक स्पष्ट दिसून येत आहे। ते फार महत्वाचं आहे। झांजर ढोल ताशा अरे बेंजो म्हणजे तो सांगतो ना की याचा आनंदच वेगळा आहे। पण डीजे म्हणजे काय असायला फार आर्टिफिशियल झालंय। आता डीजेचे आता तुलाच माहिती आहे की किती वेगवेगळ्या प्रकारचे गाणे लागतात। लाव डीजे तुला गणपतीच्या, खरं सर 2 मिनिटं थांबवतो प्रशांत सर तुम्हाला। खरं तर गणपतीच्या अगोदर आता दहीहंडी येईल
आणि दहीहंडीला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजनं होतील, तिथे डीजे लागेल, तर मग ह्याचं काय होणार? मग ह्याच्याकडे कशा पद्धतीने बघाल तुम्ही? आता तिथे कोण ढोल तसे घेऊन येणार आहे? तर त्याला ढोल तसे घेऊन येणार तर काय, दहीहंड असो गणपती असो, पण ताशा आहे, झांजार आहे, लेझिम आहे, आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे तालवाद्य. अरे डीजे जन्माला आला म्हणजे तो आधी, त्यानंतर 8D झाला, 16D झाला, 32D झाला, 64D झाला. हे सगळं जरी मान्य केलं, आता डॉल्बी आले. आता डॉल्बी कालबाह्य झाली आता. अरे बाप रे, आहेस कुठे? म्हणजे की आता या पलीकडे आपण चाललोय, आता मॅकडीवर आपण पोहोचलोय. पण बाबा, या सगळ्या विषयामध्ये डीजेच्या आधी मिरवणुका निघायच्या नाही का? बरोबर, निघायच्या. मग त्या मिरवणुकांमध्ये चैतन्य नसायचं का? असायचं. पण मग नेमकं मग ते चैतन्य हरवलं कुठे? म्हणजे आपल्या तालवाद्यांचा वापर करून जर का केलं. पण शेवटी कसं आहे माहिती आहे का, की या सगळ्या विषयामध्ये की हे निर्णय कोर्टाला का घ्यावा लागला? बरोबर. कोणत्याही गोष्टीचा ज्यावेळेस अतिरेक होतो ना, तर त्याच वेळेस कायद्याचा धाक किंवा कायद्याचा बडगा उचलला जातो. आज आपल्याला माहिती आहे की म्हणजे की आपण गेले काही दिवस झाले बघतोय की कबूतर या विषयावरनं चाललंय. हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोटायटिसचे पेशंटची रुग्णसंख्या बऱ्याच ठिकाणी आहे. वेगवेगळे हॉस्पिटल्स असतात, कोणाच्या घरात रुग्ण असतात. त्या डीजेचा आवाज डेसिबल म्हणजे 55 डेसिबल हे जे मापक आहे, ते 55 डेसिबल हे मापक कुठेच लागत नाही. तो इतका कुठच्या कुठे जात असतो. कधी 200, कधी 300, 455 डेसिबलची नोंद सुद्धा झाली होती. मग आहे कुठे? अरे त्या डेसिबलचा कर्णकर्कश आवाज कान तर फाडतोच, स्वास्थ्य माणसाचं मानसिक आरोग्य असतं ते सुद्धा अगदी. म्हणजे disturb मी करतो. त्याच मुद्द्यावरती खरं तर येणार होतो. 2 महत्वाच्या बातम्या माझ्यासमोर इकडे प्रशांत सर आहेत. एक आहे बातमी 5 ऑगस्टची, म्हणजे एक 6 दिवसांपूर्वीची बातमी आहे जी आली होती आपल्यासमोर. बहुतेक ही आलेली सोलापुरातली बातमी आहे. सोलापूरमध्ये अभिषेक बिराजदार नावाचा एक मुलगा होता जो डीजेच्या तालावरती नाचताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेकचं जे वय आहे तेही मी तुम्हाला इथे सांगतो. अभिषेक हा साधारणपणे 20 ते 20 वर्षाचा होता. पण फक्त अभिषेक एकटा नाहीये, तर डीजेमुळे केव्हा केव्हा मृत्यू झालेले आहेत त्याची एक यादीच आहे आपल्यासमोर, तीही मी तुम्हाला सांगतो. जानेवारी 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हळदीच्या वरातीमध्ये नाचताना मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मार्च 2025 म्हणजे याच वर्षातली घटना आहे. सोलापूरच्या कुर्डुवाडी परिसरामध्ये 12 ते 14 तरुणांचे कान बहिरे झाले होते डीजेमुळे. एप्रिल 2025ची घटना आहे. नाशिकमध्ये एका मिरवणुकीमध्ये नाचताना 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2024ची घटना आहे. कोल्हापुरात लेझरमुळे एका तरुणाच्या डोळ्यातनं रक्तस्राव व्हायला लागला होता. ऑक्टोबर 2024ची घटना आहे. भोपाळमध्ये डीजेमुळे 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2024ची घटना आहे. छत्तीसगडमध्ये डीजेच्या दंडनाटाने एका व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झालेलं होतं. या सगळ्या घटना पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल की कोर्टाने जो निर्णय घेतलाय तो आपल्या सगळ्यांसाठीच खरं तर आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचाच आहे. पण या सगळ्या नंतर एक महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे असा की मग जे डीजेची कामं करणारी लोक आहेत, ज्यांनी डीजेचा व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांचं काय होणार? मर्यादा घातलेली आहे, एका मर्यादेच्या पर्यंत आपण डीजे वापरू शकतो, चालवू शकतो. याबद्दल कोर्टाने काय सांगितलंय याच्याबद्दलही तुम्ही आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करा प्रशांत सर. मिरवणूक हा एकच शब्द यातला सगळ्यात महत्वाचा आहे. याचा अर्थ तुम्ही गुंतवणूक केली, छोटा व्यवसाय सुरू केला, याचा अर्थ तुम्हाला डीजेच्या मिरवणुकीमध्ये डीजे वापरायला बंदी केली, याचा अर्थ तुम्हाला व्यवसाय बंद करायचा आहे का? तर नाही. आपल्याकडे इंडोर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम असतात, हा एक पार्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ना, गणेशोत्सवानंतर साजरा होणारा सगळ्यात मोठा उत्सव कोणता आहे? तर नवरात्रोत्सव. तर नवरात्रोत्सवामध्ये ती मिरवणूक नाहीये. बरोबर. लक्षात घ्या, हायकोर्टाच्या निर्णयामध्ये मिरवणूक हा शब्द आहे. नवरात्रोत्सव ही देवीचं एकदा आगमन झालं किंवा देवीला पोचवायला निघाले तर ती मिरवणुकीने येते आणि जाते. पण नवरात्रोत्सवामध्ये गरबा, दांडिया उत्सव ही मिरवणूक नाही. या ठिकाणी मात्र योग्य ते मापक घालून ती परवानगी आपल्याला मिळते. आता गणेशोत्सवाच्या वेळेस जितके गणेश मंडळ आहे त्या सगळ्याच गणेश मंडळांना पोलीस जे परवानगी देतात, त्या पोलीस परवानगी देतात त्याच वेळेस त्यांच्याकडे एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाणार आहे. कारण या आदेशाच्या अधीन राहून जर तुम्ही कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलं, जर तुम्ही डेसिबलची मर्यादा ओलांडली, जर तुम्ही डीजे लावलाच तर तुम्ही या कारवाईला पात्र आहात. या BNSचा उपयोग जर का केला, हायकोर्टाने दिलेल्या डायरेक्शनचा उपयोग केला तर सिद्धेश या गणेश मंडळांना पुढच्या वर्षी परवानगी मिळायला सुद्धा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे, कारण तो कायदाच तसा आहे. त्याच्यामुळे या गोष्टींची बंधनं पाळणं आवश्यक आहे. पण मिरवणूक हा शब्द हायकोर्टाच्या याच्यात आहे.
इंडोर हॉलमध्ये तुम्ही वापर करू शकता. व्हॉट इज डीजे? डीजे म्हणजे काय, तर एक वेगवेगळ्या मात्रांनी स्पीकरची बनवलेली एक शृंखला, ज्याच्यामध्ये बास असतो, ट्रिबल असतो, या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर आवाज येतो, तो माणसाला मोहून टाकतो. पण कोणतीही चांगली गोष्ट जी आहे ना, जसं आपण म्हणतो ना की समुद्रावर आपण जातो, समुद्राचं पाणी कितीही सुंदर असलं ना तरी ते पाणी आहे. तुम्ही त्या मोहात पडून सेल्फीमध्ये तुमचा पाय घसरला ना, तो समुद्र तुम्हाला गिळून टाकतो. बरोबर. आयुष्यच पणाला लागतं ना, असंच आहे. त्यामुळे डीजेमुळे आनंद होतो, पण हा क्षणिक नसावा. म्हणजे डीजेचा वापर म्हणजे मी म्हणतो ना, या मिरवणुका झाल्यानंतर तू तर आकडेवारी सांगितली, पण जितके ENT स्पेशालिस्ट ना, त्यांच्याकडची गर्दी जी आहे ना रुग्णांची, कानात दुखतोय, बहिरेपणा येतोय, काहींच्या डोकं कानातनं दुखतंय. रक्तस्राव येतोय, हे अशा प्रकारे काहींच्या नाकातनं सुद्धा रक्त बाहेर येतात, इतकं येत. अरे धनधनाट म्हणजे काय, व्हायब्रेशन म्हणजे किती असू शकतं. म्हणजे आपण तो आपल्याला पायाला व्हायब्रेशन होतं, आणखीन सगळ्यात शेवटी काय, आपण बेभान होऊन ज्यावेळेस नाचतो का, मला एक सांग, ढोल ताशा सनई चौघडा हे आपल्या पारंपरिक वाद्यावर आपण बेभान होऊ शकत नाही. अरे शंखाचा आवाज तर माणसाच्या मनामध्ये एनर्जी देऊन टाकतो. रणवाद्यांचा जो ताल असतो ना, तो ताल तर माणसाला थिरकायलाच लावतो. आपण त्या एका गाण्याने आपल्या इतिहास केला, तो सैराट चित्रपटातलं गाणं, त्या गाण्याने इतिहास केला. त्या चित्रपटाने, मराठी चित्रपट पहिला की ज्याने 100 कोटीचा टप्पा ओलांडला. त्या गाण्यामध्ये तालवाद्यांचा वापर केलेला आहे, भारतीय तालवाद्यांचा वापर केलेला आहे, महाराष्ट्रीयन तालवाद्यांचा सगळ्यात जास्त उपयोग केलेला आहे. मग अजून कोणतं उदाहरण पाहिजे, त्याच्यावरही आपण बेभानून नाचतो. अरे ज्या गाण्यामध्ये तालवाद्याचा वापर केला तेच गाणं तालवाद्यांवर आपण वाजवलं तर ते कशाला डीजेवर लावायचं. मूळ जे आहे ते महत्वाचं. निश्चितच, म्हणजे नाचण्यासाठी डीजे महत्वाचा नाहीये, मनातली भावना महत्वाची आहे. आपण कशावरती बेभान व्हावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय होऊच शकतो, पण महत्वाची गोष्ट ही की आपण वापरत असलेल्या डीजेमुळे इतरांना त्रास होऊन त्यांच्या मृत्यूला, त्यांच्या आजारपणाला, त्यांच्या आरोग्याच्या होणाऱ्या त्रासाला आपण कारण व्हावं असं कुणालाही वाटणार नाही आणि कुणालाही वाटू नये. त्यासाठी आपण प्रत्येकाने खबरदारी घ्यावी आणि अपेक्षा करतो आम्ही दोघंही की तुम्ही सगळेजण ती खबरदारी घ्याल. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं तुम्ही स्वागतच कराल अशी अपेक्षा आहे. पण तुम्हाला नेमकं या निर्णयाबद्दल काय वाटतंय? तरी एक महत्वाची गोष्ट याच्यात सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द ज्यावेळेस आपल्या तोंडातनं येतात ना, कोणाच्याही तोंडातनं व्यक्त होतात ना, माणसाच्या धमन्या अशा व्हायला लागतात. तसं गणपती बाप्पा मोरया असं आपण ज्यावेळेस म्हणतो ना, तर त्यावेळेस ना नकळत, आपल्याही नकळत आपल्या चेतना अशा जागृत झालेल्या असतात. बस त्या बाप्पावरचा विश्वास आणि भावना महत्वाची आहे. कोणताही सण उत्सव साजरा करताना आपल्या परंपरांचा सन्मान केला पाहिजे, रणवाद्यांचा वापर केला पाहिजे. आणि जर का हे आपण करू शकलो तर मी तुम्हाला सांगतो, याच्या इतका आनंद दुसरा कोणताच नाही. सिद्धेश जे सांगतोय ते लक्षात ठेवा. तो आणि मी, आम्ही दोघंही मिरवणुकांमध्ये नाचणार आहोत, बाप्पाचं स्वागत करणार आहोत. पण डीजे नको रे बाप्पा, कोण चक्रा मारेल. करेक्ट, कोण चक्रा मारेल. त्यामुळे तुम्हीही आम्हाला आमंत्रित करा, जिथे डीजे नसेल आणि पारंपरिक वाद्य असतील. मी आणि प्रशांत सर आवर्जून त्या मिरवणुकीमध्ये नाचायला येऊ. तुमची मिरवणूक कुठे असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हेही कमेंट करून सांगा. त्यानिमित्ताने प्रशांत सर आपल्या बँजोवाल्यांना तरी चांगले दिवस येतील. थांबतो याच व्हिडिओमध्ये इथेच. नक्कीच बेंजोवाल्यांना चांगले दिवस येणारच. अरे बेंजोमध्ये तर मजा आहे यार, तर संगीताचा आनंद. संगीत ही एक वेगळीच अनुभूती आहे. ती संगीत माणसाला प्रफुल्लित करते, ती संगीत माणसाला जिवंत करते. त्याच्या भावना चांगल्या, म्हणजे ते काही गोष्टी आहे ना त्या शब्दांच्या पलीकडे असतात. फक्त एवढंच आहे की कायदा आहे ना बाबा, हायकोर्ट आहे, हायकोर्टाने आदेश दिला सरकार पाळतं, गृह खात्याला आदेश देतं, मग पोलीस कारवाई करतंच. मग आता तर पोलीस बॉईजच्या गणेश मंडळ आहे, त्यांना सुद्धा परवानगीचा प्रश्न पडलेला आहे, कारण त्यांना सुद्धा डीजे प्रतिबंधाची नोटीस पोलीस आता प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत. शेवटी कायदा आहे. कायदा कोणासाठी आहे तर तो तुमच्यासाठी आहे. कायदा कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आपण त्या कायद्याचं पालन करूया. आपला उत्सव साजरा करण्यावर प्रतिबंध नाही. कसा साजरा करावा, इतरांना त्रास न देता, त्रास न होता साजरा व्हावा आपल्याकडनं, याकरता म्हणून कायद्याचं सहकार्य आपल्याला आपण पालन करूया. बरोबर. खूप खूप धन्यवाद प्रशांत सर. ही संपूर्ण बातमी तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितली आणि सगळ्यांना आवाहन केलं की तुम्ही पण सगळेजण पारंपरिक वाद्यांवरती नाचा. व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तुमच्या मनातले प्रश्न या बातमीशी संदर्भात जे काही असतील कमेंट करून नक्की सांगा. त्याचं उत्तर देण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू.